जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. छत्रपती संभाजीनगरमधील किंग्ज लॉन्ड्री अँड ड्राय क्लिनिंग स्टोअरचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला अर्थ बांधकाम सभापती सचिन गरड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे दीपक बडे, सरपंच बाबूराव हिवाळे, उपसरपंच भीमराव कीर्तीकर, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव, जावेद सय्यद, संदीप मनोरे, उद्योजक अमर तरटे, किरण धिरडे, योगेश चाटे, सुनील चव्हाण, युनेश शेख यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत सदस्य पंकज हिवाळे, सरपंच बाबूराव हिवाळे, माजी उपसरपंच मोहनीराज धनवटे, ग्रामपंचायत सदस्य संदीप मनोरे, उपसरपंच भीमराव कीर्तीकर, किरण धिरडे, उद्योजक अमर तरटे तसेच गणेश हिवाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी मित्रमंडळींच्या वतीने किंग्ज लॉन्ड्री अँड ड्राय क्लिनिंग स्टोअरचे संचालक व लॉन्ड्री व्यावसायिक आदिनाथ घुगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मनोगतात नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देत हा व्यवसाय उत्तरोत्तर प्रगती करावा व ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार, हिंदवी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आताच्या ठिकाणी लॉन्ड्री आणि ड्राय क्लिनिक यांचं उद्घाटन झालेलं आहे. तसंच सभापती सचिन गरड साहेब या उद्घाटनाप्रसंगी आलेले आहेत. तसेच सरपंच बाबूरावजी हिवाळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आहेत. तसंच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल साहेब, आज आपण इथं आलात तर? आज किंग्स लॉन्ड्रीच्या उद्घाटनाप्रसंगी या गावचे सरपंच बाबूरावदाजी, ग्रामपंचायत सदस्य साईनाथराव, माजी पंचायत समिती सदस्य बडे, दीपक बडे, कीर्तिकर दाजी व सर्वच मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत आज ह्या नवीन व्यवसायाची सुरुवात झाली. जसं आपण स्वच्छ भारत म्हणतो तसं स्वच्छ माणूस पण राहायला पाहिजे आणि त्यासाठी जे व्यवसायाच्या माध्यमातून हे काय नवीन आपल्या भागात बाबा लॉन्ड्री हा प्रकार आपल्याला जुनाच आहे, पण एक ड्राय क्लिनिंग, स्टार्चिंग आणि ह्या माध्यमातून जे लोकांना सुविधा उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांना आमच्या सगळ्याच्या वतीने शुभेच्छा देतो. व त्यांचा जो मानस आहे किंवा आज एक दुकान चालू केली आहे, येणाऱ्या काळात आपल्या परिसरात असे त्यांच्या अनेक शाखा ओपनिंग हो व ह्या माध्यमातून लोकांना चांगलं राहण्याचं पण एक साधन उपलब्ध झालं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या नवीन व्यवसायासाठी आमच्या सगळ्याच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आपल्या प्रशासना किंवा आपल्या याच्याकडून नवीन जे उद्योजक आहे त्यांना आपण काही राबवणार आहात का? आता केंद्र सरकारच्या असो, राज्य सरकारच्या असो, विविध योजना आपल्या राज्यात देशात चालतात आणि त्या योजनेच्या बद्दल तुमच्या परिसरातील दीपकरावजी बडे यांच्या माध्यमातून तुम्ही बघताय किंवा सर्वसामान्य माणसाला प्रत्येक योजनेचा लाभ होण्यासाठी ते सगळे उपक्रम घेत राहतात. तर नक्कीच या व्यवसायात पण त्यांना मुद्रांचा असेल, अजून बाकी व्यवसायातली लोन कर्ज असेल, त्याचं इंटरेस्ट नसेल, अशा माध्यमातून दीपकराव यांच्यासह अनेक लोकांना अशी संधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती दीपकजी बडे आपल्या सोबत आहेत. काय सांगाल सर? आज रांजणगाव शनपुंजी परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ किंग्स लॉन्ड्रीचे उद्घाटन सन्माननीय जिल्हा परिषदचे बांधकाम व अर्थ सभापती सचिन गरड व या नगरीचे सरपंच बाबूरावजी हिवाळे, उपसरपंच भीमराव कीर्तीकर दाजी, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव
त्याचप्रमाणे आमचे मित्र किरणजी धेरडे, चव्हाण साहेब, गीते साहेब व सर्वच आमचे मित्र सचिन साखरे आणि जावेद सय्यद उपस्थित, अमर तरटे सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन पार पडलं. या रांजणगाव शनपंजी परिसरातील आणि वाळूज महानगरातील नामांकित आणि चांगली सर्व्हिस देणारं ड्रायक्लीन सेंटर म्हणून किंग्स ड्रायक्लीन सेंटर नावारूपाला येईल अशी अपेक्षा आम्ही सर्वजण यांच्याकडनं बाळगतो. कारण या परिसरामध्ये पहिल्यांदाच ड्रायक्लीनसाठी शहरातनं वेगवेगळ्या लॉन्ड्रीचे गाड्या कपडे घेऊन जाणे आणि देण्यासाठी या परिसरात येत होत्या. परंतु या परिसरातून लाखो रुपयाचा बिझनेस शहरातील मंडळी करताय, तर ग्रामीण भागातील एका युवा उद्योजकानं अजिनाथ घुगे यांच्या रूपानं हा उद्योग उभा केला आणि त्याच्या माध्यमातून मी उपस्थित सर्व नेते मंडळी असतील किंवा व्यावसायिक असतील, सर्व हॉटेल धारक असतील, हॉस्पिटल धारक असतील, ज्यांना ज्यांना वारंवार कपडे धुवून आणि स्टार्च किंवा प्रेस करावा लागतो, अशा सर्व व्यावसायिकांना आपल्या माध्यमातून विनंती करील की एक ग्रामीण भागातला युवक या व्यवसायामध्ये चांगला अनुभव घेऊन उतरलेला आहे आणि त्या अनुभवाच्या बेसवरती इंडस्ट्रीचे 2-3 चांगल्या मोठ्या ऑर्डर्स, व्हिडिओकॉन सारख्या, कॉस्मो फिल्म सारख्या ऑर्डर्स त्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणून आपण सुद्धा या किंग्स ड्रायक्लीन सेंटरच्या माध्यमातून पुढे जावं व एका तरुण उद्योजकाच्या हाताला आपण सुद्धा एक ताकद द्यावी अशी विनंती आपल्या सर्वांना करतो. उपस्थितांच्या वतीनं किंग्स लॉन्ड्रीचे संचालक अजिनाथ घुगे व त्यांच्या सोबत त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण परिवार यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या माध्यमातून या वाळूज MIDC मध्ये चांगला व्यवसाय, चांगला उद्योग, अजून शाखा उभ्या राहाव्यात अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तसेच ग्रामपंचायत सदस्य शैठाज जाधव सुद्धा या ठिकाणी उद्घाटनाप्रसंगी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल जाधव साहेब? सर्वप्रथम आमचे मित्र अजिनाथ घुगे यांनी हा किंग्स लॉन्ड्री नावाचा व्यवसाय चालू केला, त्याबद्दल जाधव कुटुंबीय, समस्त रांजणगाव ग्रामपंचायत, गावकऱ्याच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच मी आवाहन करतो की रांजणगाव मधील सर्व जेवढे पण लोक स्टार साठी बाहेर शहरामध्ये कपडे देत असेल, त्यांनी आपल्या स्थानिक मुलाला हा बिझनेस द्यावा, जेणेकरून आपल्यातला माणूस जर मोठा झाला तर तो अभिमान आपल्या गावासाठी होईल, अशीच मी इच्छा व्यक्त करतो. तसेच आपल्या लोकलचे पण आमच्या जे परिचयाचे असतील, हॉटेल धारक असतील, काही कंपनीवाले असतील, त्यांनाही या गोष्टीची गरज पडते, तर आम्ही त्यांना भरपूरपणे सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आपण पाहत होतात हिंदवी न्यूज. मी छत्रपती संभाजीनगर अक्षडोले. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.